दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। चक्क साखरपुड्यातच नवरीने प्रियकराला मिठी मारल्याने प्रेम प्रकरण उघड पडलं आहे। मात्र यात इन्कम टॅक्स अधिकाऱ्याने आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। हरेकृष्ण पांडेय असं आत्महत्या करणाऱ्या इन्कम टॅक्स ऑफिसरचं नाव आहे। तो मूळचा उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी होता, तर त्याचं पोस्टिंग नाशिक या ठिकाणी होतं। तर मयत हरेकृष्ण पांडेय याचा वाराणसी येथील मोहिनी नावाच्या युवतीसोबत साखरपुडा झाला होता। साखरपुड्याच्या कार्यक्रमात मोहिनीचा प्रियकर सुरेश पांडेय आला होता। यावेळी भर कार्यक्रमात मोहिनीने सुरेशला मिठी मारली। विशेष म्हणजे लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेल अशी धमकी नवरीने इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला दिली होती, अशी माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे। तर या प्रकरणी आता नवरीसह तिचा प्रियकर आणि अन्य एका संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हरेकृष्ण पांडे हे इन्कम टॅक्स ऑफिसर होते। ते इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहत होते। त्यांचे वाराणसी येथे त्यांच्या मूळगावी एका महिलेशी विवाह ठरलेला होता, परंतु त्या महिलेचा विवाहबाह्य संबंध असल्यामुळे, दुसऱ्या मुलाशी प्रेम असल्यामुळे आणि ती महिला यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन पांडे यांनी आत्महत्या केली गळफास लावून। त्याबद्दल अंबड पोलीस ठाणे येथे 306 पूर्वीचे आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम करत आहेत। मात्र आता या नवरीवर आणि तिच्या प्रियकरावर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।